हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी इतिहासामधला एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करतोय. आता तो चॅप्टरमध्ये ना बराच महत्त्वाचा भाग दिला आहे, परंतु आपण आज कव्हर करणार आहे ते म्हणजे तक्षशिला याबाबत. आता 11वी इतिहासातला मधला 7वा चॅप्टर आहे भारत आणि इराण कौसामध्ये पर्शिया असं नाव दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो सिकंदर आला कसा, त्यानं तिथले राज्य कसं स्थापन झालं, काय जिंकत गेला, ते खूप दिलेलं आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणार आहे ते म्हणजे तक्षशिला. आणि या तक्षशिलाच्या संदर्भामध्ये जो सिकंदरचा आलेला संदर्भ याचा तुम्हाला मेळ घालणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या दृष्टीने आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. तक्षशिला काय किंवा कोणत्या महाजनपदाचं ते महत्त्वाची राजधानी होती, असं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये पॉईंट आहेत, तर ते आपण आज कव्हर करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज ना आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आता तक्षशिला ही कोणत्या राज्याची, महाभारताचा जर विचार केला तर तक्षशिला ही कशाची राजधानी होती, तर राजा तक्षकाची राजधानी होती. राजा तक्षक हा कोणत्या वंशातला होता, तर तो नाग वंशामधला होता. म्हणजे महाभारतामध्ये नाग वंशामधला जो राजा आहे तक्षक, त्याची राजधानी होती तक्षशिला. आता ही तक्षशिला परत महाजनपदाचा जर विचार केला तर कोणत्या महाजनपदाच्या राजधानीचं ते शहर आहे, तर ते जे गांधार महाजनपद होतं, गांधार महाजनपदाच्या राजधानीचं शहर म्हणजे तक्षशिला. हा त्याचा बेसिक इतिहास झाला. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. नागवंशातला तक्षक राजा, त्याच्या राजधानी महाभारतामधला होता तो, आणि त्यानंतर तक्षशिला गांधार महाजनपदाच्या राजधानीचं शहर, हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे तक्षशिला नगर आहे याचा अवशेष कुठं सापडले, तर इस्लामाबाद म्हणजे पाकिस्तानच्या राजधानीपासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर. आणि जो ग्रँड ट्रंक रोड आहे, चर्चेत असलेला एक महत्त्वाचा रोड आहे चीनमुळं, तर त्या रोडवर सापडलेले आहे. त्याच्यामध्ये एकूण किती पुरातत्व स्थळांचा दर्जा आहे, त्याच्यामध्ये तर 18 पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे आणि यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तक्षशिला नगराचे अवशेष कुठे सापडले आहेत ना, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, इस्लामाबादमध्ये. त्यानंतर तक्षशिला इथल्या उत्खननामध्ये एक महत्त्वाचं स्थळाचं उत्खनन झाले, ते किंवा एक अवशेष सापडले, ते म्हणजे सराई खोला. आता इसवी सनापूर्वी 3500च्या सुमारास येथे नवाश्मयुगीन गाव वसाहत वसली होती आणि तिचे अवशेष लक्षात घ्या, नवाश्मयुगीन गाव वसाहत, तर तिचे अवशेष सापडले. सराई खोला असे नाव असलेल्या स्थळाच्या उत्खननामधून त्या प्रकारचे अवशेष मिळालेले आहेत. त्यानंतर सिकंदरनं जेव्हा स्वारी केली तेव्हा तक्षशिला येथे कोणत्या राजा राज्य करत होता, लक्षात घ्या. सिकंदरनं जेव्हा स्वारी केली होती तेव्हा तक्षशिला येथे कोणत्या राजा राज्य करत होता, तर आंबी नावाचा राजा हा राज्य करत होता. त्यानं स्वागत करण्याच्या हेतूनं नगराण्यासह जो सिकंदरला सामोरा गेला. आता दुसरी एक महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा याच्यावर एक परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे खालीलपैकी कोणते वर्णन सिकंदरासोबत असलेल्या ग्रीक इतिहासकारांनी केलेले आहे, ते म्हणजे लोकांनी गजबजलेले, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर. तर हे कोणत्या नगराबाबतचं वर्णन केलेलं आहे, असं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या टाईपवर एकदा प्रश्न येऊन गेलाय, त्याचं उत्तर आहे ते म्हणजे तक्षशिला. तक्षशिलेचे वर्णन सिकंदरासोबत आलेले जे ग्रीक इतिहासकार होते त्यांनी कसं केलंय, लोकांनी गजबजलेले, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर. तर याच्यावर एक प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो, किंवा जेव्हा सिकंदरनं स्वारी केली तेव्हा तक्षशिला येथे कोणत्या नावाचा राजा राज्य करत होता, तर अंबी नावाचा राजा राज्य करत होता. 2 पॉईंट नक्की लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे पहिल्या स्लाइडमधून आपण 2 गोष्टी सांगितल्या होत्या. महाभारतातला जो नाग वंशातला तक्षक राजा होता, तर त्याची राजधानी होती तक्षशिला. आणि दुसरा गांधार म्हणजे महाजनपदाचा विचार जर केला तर गांधार महाजनपदाची राजधानी होती तक्षशिला. ह्या 2 गोष्टी ह्या तक्षशिलाच्या संदर्भातल्या ना खूप महत्त्वाचे आहेत, नक्की लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात ही वर्णन आहे ना, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग आता प्राचीन तक्षशिला नगरासंदर्भातली माहिती ही काय फक्त ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातूनच मिळते असं नाही, तर काही माहिती सुद्धा आपल्याला बौद्ध साहित्य आहे ना, त्या बौद्ध साहित्यातून सुद्धा प्राप्त झालेली आहे. म्हणजे एवढी भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत होते. म्हणजे तक्षशिला हे विद्येचं आणि शिक्षणाचं केंद्र होतं. तक्षशिला जरी शिक्षणाचं केंद्र असलं तरी येथील जे विद्वान आचार्य आहेत ना, यांनी काय आणि कसं शिकावं, अभ्यासक्रम काय असावा, किंवा यावर राजसत्तेचं नियंत्रण होतं का, तर ते नियंत्रण सुद्धा तिथं नव्हतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ना विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्याचा शिक्षणाचा कालावधी ठरत असे. म्हणजे औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत सुद्धा तक्षशिला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणजे ही परीक्षा खऱ्या ज्ञानाची कसोटी होती का, तर ती मानलीच जात नसत, कारण औपचारिक परीक्षा पद्धती घेण्याची पद्धतच तिथं नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा विद्यार्थी परिपक्व झाला आहे का त्या गोष्टीमध्ये, तर हे कोण ठरवत असत, तर तिथले आचार्य ठरवत असत. आचार्य कसं, तर त्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर आचार्य असं ठरवत असत, हा विद्यार्थी परिपक्व झालाय. अशा पद्धतीनं तक्षशिलामधलं शिक्षण होतं, हेही लक्षात घ्या. प्रश्न येतो तो म्हणजे तक्षशिला इथं असलेल्या शिकवल्या जाणाऱ्या विषयामध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळे वेद दिले, परंतु एक वेद दिलेला नाहीये, तो कोणता, अथर्ववेद. अथर्ववेद बाबत असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही 11वीच्या इतिहास पुस्तकामध्ये. लक्षात घ्या, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. त्यानंतर वेदांगे, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गणित, संगीत, वैद्यक, पुराण, इतिहास, अस्त्रविद्या, काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता. परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल एमपीएससी कडून, तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयामध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होता. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे विषय दिले जातील. त्या आता पर्टिक्युलरली 11वी इतिहासाचा संदर्भ जर घेतला, तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अथर्ववेदचं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे का, तर इथं मेन्शन केलेलं नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद केलेलं आहे. वेदांगे, प्राचीन परंपरा, नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गणित आहे, इतिहास आहे, वैदिक, पुराण, संगीत सुद्धा आहे, अस्त्रविद्या आहे आणि काव्य सुद्धा, यासारखे सुद्धा विषयाचा समावेश आहे. काव्य सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केले. त्यामुळे हाही पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न जर फ्रेम करू शकले, तर तक्षशिलावर अशा प्रकारे प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर तक्षशिला आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये काय संदर्भ आहे किंवा काय साम्य आहे. तर जेव्हा चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान होते ना, तेव्हा त्यांचे आचार्य म्हणजे चाणक्य होते ना, या चाणक्यांनी त्यांना शिक्षणासाठी तक्षशिला इथे नेलं होतं. आता चाणक्य जर बघितलं तर तुम्ही, ते स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते. जेव्हा चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाला, तेव्हा त्यानं काय केलं, तक्षशिला जी आहे, चंद्रगुप्त मौर्यानं तक्षशिलाला कोणती राजधानी तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली होती. लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली होती, त्याच्यानंतर सम्राट अशोकच्या काळामध्ये सुद्धा तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य आणि तक्षशिला यांच्यामध्ये संदर्भ हा आहे, कारण चंद्रगुप्त मौर्य जेव्हा सम्राट झाला, तेव्हा त्यानं तक्षशिला इथं प्रादेशिक राजधानी स्थापन केली होती. त्यानंतर सम्राट अशोकच्या काळामध्ये सुद्धा तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता प्रश्न असा उरतो की जो तक्षशिला नगर आहे, याचं जे विद्यावैभव आहे ना, ते नष्ट केव्हापासून सुरू झालं. तर हे झालं इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये, जेव्हा हुनांनी आक्रमण केलं. त्या हुनांच्या आक्रमणामुळे मात्र तक्षशिला जो नगर होतं ना, तर त्याचं विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ग्रीक, शक, कुशाण यांच्या आक्रमणं झाली, त्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिलाच्या शिक्षण पद्धतीवर परिणाम झालेला नव्हता. म्हणजे परीक्षेला तुम्हाला इथेही प्रश्न फ्रेम होऊ शकतो की कोणाच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचा विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेलं. त्याच्यामध्ये ग्रीक, शक, कुशाण आणि हुन देतील. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हुनांच्या आक्रमणामुळे म्हणजे इसवी सनाच्या जो 5वं शतक आहे, त्या 5व्या शतकात हुनांच्या आक्रमणामुळे मात्र तक्षशिला नगराचं जे विद्यावैभव आहे ना, तो हळूहळू कमी कमी होत गेलेला आहे. ग्रीक, शक, कुशाण यांच्या आक्रमणाच्या काळात तिथल्या शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झालेला दिसत नाही. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट चर्चा असलेला एक महत्त्वाचा इश्यू, तो म्हणजे ग्रँड ट्रंक रोड. आता बिहार ते अफगाणिस्तान पर्यंतच्या प्रदेशांना जोडणारा हम रस्ता, आधुनिक काळामध्ये त्याला ग्रँड ट्रंक रोड असं म्हटलं जातं. आता हा जो व्यापारी मार्ग होता ना, तो गौतम बुद्धापूर्वीच्या काळातही तो उपयोगात आणला जात होता. आणि हा जो रोड होता, हम रस्ता, त्याला काय म्हणलं जायचं, हम रस्ता. आता या हम रस्त्याला कोणत्या नावानं आणखी ओळखलं जात असत, तर उत्तरापथ या नावानं सुद्धा तो ओळखला जात असेल. आता ह्याच्यामध्ये सुरुवात तक्षशिलेचा काय संदर्भ आहे, तर बंगालमधल्या जो ताम्रलिप्ती किंवा त्याला आधुनिकमध्ये आपण तामलुक म्हणतो, या बंदरापासून सुरुवात होऊन या नगराचा किंवा ह्या हम रस्त्याचा शेवट कुठं होत असेल, तर त्या तक्षशिला नगरापाशी याचा शेवट होत होता. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, इथं दोन महत्त्वाचे राजे आहेत. पहिला येतो तो म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य. सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं होतं, तर हा जो हम रस्ता आहे, तर जो तक्षशिलापर्यंत नगरापर्यंत येऊन पोहोचला होता ना, तर याची ना सुव्यवस्थित बांधणी केलेली होती. म्हणजे
म्हणजे जवळजवळ हा हमरस्ता किती किलोमीटर लांबीचा होता, तर 3200 किलोमीटर लांबीचा होता. सम्राट अशोकनं या रस्त्यावर काय केलं, तर व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी ना रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली किंवा काही ठिकाणी मुक्कामाच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या. मोक्याच्या ठिकाणी सम्राट अशोकच्या काळामध्ये स्तंभलेख सुद्धा उभारलेले आहेत. तर चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं, त्यानंतर सम्राट अशोक यांनी काय केलं, त्याच्यानंतर शेरशाह सूर आणि बादशाह अकबर यांनी या दोन सत्ताधीशांनी सुद्धा या हमरस्त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. त्यानंतर ब्रिटिश जेव्हा आले, त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा कोलकाता ते पेशावर हा जो ग्रँड ट्रंक रोडच्या बाजूने जाणारा नवीन डांबरी रस्ता सुद्धा बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे हे गोष्टी शेवटी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता आधुनिक काळाशी या हमरस्त्याचा संदर्भ जोडला, तर हा रस्ता बांगलादेश हावडापासून म्हणजे पश्चिम बंगाल, नंतर दिल्लीहून अमृतसरपर्यंत आणि तेथून लाहोर आणि पेशावरकडे आणि शेवटी काबूलमध्ये तो संपतो. तर अशा प्रकारचा हमरस्ता आहे. परीक्षेसाठी का महत्वाचा आहे, तर याचा तक्षशिलेचा संदर्भ आलेला आहे. हमरस्ता म्हणजे आधुनिक काळातलं नाव काय म्हणतो, त्याला आपण ग्रँड ट्रंक रोड. त्याला दुसरं नाव काय आहे, उत्तरापथ या नावानं सुद्धा ओळखला जात होता. आता त्या काळी हमरस्ता, त्या काळाचा जो संदर्भ घेतला, तर बंगालमधल्या ताम्रलिप्तीला आधुनिक नाव आहे तामलुक, या बंदरापासून सुरुवात होत होता आणि तक्षशिला नगरापाशी शेवट होत होता. त्यावेळी जेव्हा सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा जेव्हा स्वतः राजा झाला, तर त्याने तिथल्या रस्त्याची सुव्यवस्थित बांधणी केली होती. हा जो रस्ता तो किती किलोमीटर लांबीचा होता, 3200 किलोमीटर लांबीचा होता. सम्राट अशोकनं काय केलं, तर या हम रस्त्यावर प्रवासी व्यापारी यांच्यासाठी ना दुतर्फा झाडं लावली. काही ठिकाणी धर्मशाळा सुद्धा बांधलेल्या आहेत आणि जे मोक्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी त्याने स्तंभालेख सुद्धा उभारले. त्यानंतर शेरशाह सूर, बादशाह अकबर यांनी सुद्धा या हमरस्त्याचं नूतनीकरण केलं. ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांनी या रस्त्यांच्या ग्रँड ट्रंक रोडच्या बाजूने जाणारा एक नवीन डांबरी रस्ता बांधलेला होता. आणि आधुनिक काळातलं काय, तर हाही पॉईंट ना परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. थोडंसं लक्ष द्या, कारण चर्चेत असलेला एक मुद्दा आहे तो म्हणजे ग्रँड ट्रंक रोड आधुनिक काळातला ज्याला म्हटलं जातं. त्याच्याऐवजी हम रस्ता हा एक पॉईंट आहे, तो फक्त माहीत असू द्या. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुमचे डाऊट आणि शंका असतील तर ते कमेंट रूपात तुम्ही मेन्शन करा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायचं होतं, ते म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर आपण MCQ सिरीज सुरू करायची का, त्याचं उत्तर असेल तर जरूर कमेंटमध्ये डिस्कशन करा. धन्यवाद.